कासम मुलानी यांना विनंती करतो का आपण व्यक्त व्हायचं. आज या शोक सभेच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर, सर्व कुटुंबीय, खरोखरच आज या श्रद्धांजलीच्या निमित्ताने सर्व पक्षीय मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवून श्रद्धांजली अर्पण केली. त्याच पद्धतीने आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सरचिटणीस, पाचनन नगर रहिवासी सामाजिक संस्थेचा अध्यक्ष, मुस्लिम समाजाचा उपाध्यक्ष, सर्व समाजाच्या वतीने आदरणीय कैलासवासी नामदेव शेठ यांना सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण करतो. खरोखरच या दुःखद निधनाच्या बातमी ऐकल्यानंतर सर्वच स्तरातून, सर्व समाजातील सर्व मान्यवर असतील, सर्व समाज असेल, मुस्लिम समाज असेल, अन्य समाज असेल, मी स्वतः ही बातमी ऐकल्यानंतर माझे मित्र विजय शेठ केनी यांना मी भेटलो. त्यांच्याशी काही हितगुज केलं आणि त्यांच्या काही आठवणी त्यांनी सांगितल्या. खरोखरच शेठ ही जी पदवी त्यांना दिली गेली आहे, खरोखरच ते एक आपल्या समाजामध्ये एक नाव कमवून गेले आणि शेठ ही पदवी त्यांची सर्व समाजामध्ये राहून गेली. खरोखरच ते शेठ होते. कारण मी काही त्यांच्याबाबत ऐकलं की खरोखर ते समाजामध्ये कोणताही कार्यक्रम असो किंवा काही जर काही मोठे कार्यक्रम होत असले तरी त्यांनी कधीही मान मागितला नाही. ते मान्यवरांना वरती बसवत होते, स्वतः ते खाली बसत होते, अशी त्यांची ती खाती होती. या ठिकाणी समोर लिहिलेलं आहे, मायेची गेली सावली, करुणेचा हरला सागर, उरली नाही साथ आम्हाला, आठवण येते क्षणाक्षणाला. त्यांची फक्त त्यांच्या कुटुंबालाच नाही तर सर्व समाजाला त्यांची आठवण आणि त्यांची शिकवण हे आपण समोर पाहत आहात. सर्व त्यांचे कुटुंबीय हे या ठिकाणी एक श्रद्धांजलीसाठी सर्वांना निमंत्रित केलेलं आहे. परंतु नामदेव शेठ यांचं नाव फक्त या क्षेत्रापुरतं मर्यादित नाही तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचं एक वेगळं स्थान ते निर्माण करून गेले. आणि आजच्या या दुःखद प्रसंगी मी त्यांना माझ्या वतीने, माझ्या सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि पाचनन नगर रहिवासी सामाजिक संस्थेतर्फे श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.